नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। अध्येशतेच इमं धर्म्यं संवादमावयोः ज्ञानयज्ञेन तेनाहमिष्टस्यामिति मे मतिः। पै माझिया तुझिया मिळणी वाढीनली जेहे कहाणी। मोक्ष धर्म का जिनी आलासे जेथे। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय आपण पाहत आहोत। भगवंताने संपूर्ण रूपाने ज्ञान अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये प्रविष्ट केलं, शक्तिपात केला। यानंतर वेदाचं मूळसूत्र श्री भगवद्गीता कशी आहे याचाही आपण विस्ताराने विचार पाहिलेला आहे। वेदाच्या ठिकाणी होती संपन्नता, पण वेदाने आपली संपन्नता प्रदान करण्यासाठी जे काही निकष लावले की फक्त त्रैवर्णिकांना याचा अधिकार प्राप्त होईल, वेदाने ती आपली उणीव सोडवण्याकरता गीतेच्या रूपाने नूतन अवतार धारण करून वाटेल त्या व्यक्तीला तो वेदसेव्य झाला। वेदाची सुसेव्यता म्हणजे भगवद्गीताच आहे आणि ती भगवान परमात्म्याने अर्जुनाच्या समोर प्रगट केली। अर्जुनाचं निमित्त आहे, पण लाभ मात्र सगळ्या जगाला झाला। भगवान म्हणतात, अर्जुना तुला हे शास्त्र मान्य झालं की नाही? झालं नसेल तर मी पुन्हा एकदा सांगेल, पण झालं असेल तर या शास्त्राचा योग झालेला आहे। या शास्त्राचं जर चांगल्या प्रकारे फळ मिळवायचं असेल तर संप्रदायपूर्वक त्याची उपासना केली पाहिजे। आणि म्हणून गीता शास्त्राचा संप्रदाय भगवंताने 67 क्रमांकाच्या श्लोकामध्ये सांगितला। संप्रदाय म्हणजे दाय म्हणजे देणं, प्रदाय म्हणजे प्रकर्षेनं देणं, आणि संप्रदाय म्हणजे सम्यक प्रकाराने समोरच्या व्यक्तीला समजावून सांगून ज्ञान देणं, याला संप्रदाय असं म्हणतात। या भगवद्गीतेचा संप्रदाय भगवंताने सांगितला। हे सांगू कोणाला नये। इदंतेना तपस्काय ना भक्ताय कदाचन न चाशुश्रूषवे वाच्यम न च मां योग्य सूयती। जो तपस्वी नाही, गुरुदेवांची भक्ती करत नाही, ज्याला सेवेची किंवा श्रवणाची इच्छा नाही, किंवा जो परमात्म्याची आणि परमात्म्याच्या भक्तांची निंदा करतो, दोषारोपण करतो, त्याला हे गुह्य असणारं ज्ञान कधीच सांगू नये। मग अर्थापत्ती प्रमाणाने कुणाला सांगावं? जो तपस्वी असेल, भक्त असेल, सेवा करणारा किंवा श्रवण करण्याची इच्छा करणारा असेल आणि कधीही भगवंताचा द्वेष न करणारा असेल तर त्याला हे ज्ञान सांगावं। भगवान म्हणतात, जो माझा भक्त असेल त्याने माझ्या भक्ताला हे ज्ञान सांगावं। गीतेचा प्रचार आणि प्रसार करणारा भगवंताची एक प्रकारे पराभक्तीच करतो आहे। भक्तिमयी परा कृत्वा, तो माझी श्रेष्ठ भक्ती करतो आणि यामुळे माझ्या स्वरूपाला तो प्राप्त होईल, यामध्ये कोणत्याही प्रकारचं संशय करण्याचं कारण नाही। ज्याचं देवावर प्रेम आहे तो देवाचा कधीही निंदेचा भाव आपल्या मनामध्ये येऊच देणार नाही, आणि अशा अनिंदकाला मोकळ्या मनाने सांगावं। या लागी सुमन आणि शुद्धमती, जो अनिंदक अनन्यगती, पैगा गौप्यही परितया प्रती चावळी जे सुखे, त्याला हे आनंदाने सांगावं। भगवान म्हणतात, जो गीतेचा अशा प्रकारे प्रचार आणि प्रसार करेल, मनुष्य लोकामध्ये त्याच्यासारखं माझं प्रिय करणारा दुसरा कोणी नाही। देव सगळ्यांचं प्रिय करणारा आहे, कल्याण करणारा आहे, पण जो गीतेचा प्रचार आणि प्रसार करतो तो देवाचं प्रिय करणारा आहे। नच तस्मान मनुष्येषु कश्चिन मे प्रियकृत्तमः भविता नच मे तस्मादन्यप्रियतरो भुवी। या मृत्यूलोकामध्ये त्याच्यासारखा माझं कल्याण करणारा, मला आवडणारा, प्रियतर असा व्यक्ती मागेही झालेला नाही आणि भविष्य काळामध्ये सुद्धा कोणी होण्याची शक्यता नाही। इतकं गीतेचं ज्ञान प्रदान करणारा जो व्यक्ती आहे ना, त्याचा गौरव आहे। अर्थतः आपण कुणाला गीता सांगितली किंवा ग्रंथतः आपण जर भगवद्गीता कुणाला प्रदान केली तर त्याच्या पुण्याला पारावार नाही, पण सांगावं कुणाला याकरता ठिकठिकाणी ओव्या आल्या बघा। मेळविजो माझिया भक्ता
भक्ता गीतेसी किंवा गीता सांगे मेळावा भक्तजनांचा. ज्याचं देवावर प्रेम आहे त्याला देवाच्या वचनाविषयी भगवंताने स्वतःची स्तुतीच केलेली आहे, स्वतःचा मोठेपणा सांगितलेला आहे. अशी दोषबुद्धी कधी पण होऊ शकत नाही. माझ्या भगवंताचं हे वचन आहे, इदम इत्थमच असेल, यामध्ये संशय करण्याचं काही कारण नाही. पण ज्याचं प्रेम आहे, भक्त आहे, त्याला अवश्य हे सांगावं. पण शब्द पुन्हा वापरला बरं. मज ईश्वराचे नि लोभे हे गीता पडता अक्षोभे. जो मंडन होय सभे संतांची, संतांच्या सभेमध्ये गीता सांगणारा वक्ता भूषणास्पद होतो. पण त्याच्या मनामध्ये एक लोभ असावा. कोणता? सांसारिक पदार्थाचा नाही. मज ईश्वराचे नि लोभे, ईश्वराची मला प्राप्ती व्हावी, भगवान माझ्यावर प्रसन्न व्हावा, असा त्याच्यात लोभ असावा. या लोभाने त्याने गीता सांगावी. मज ईश्वराचे नि लोभे हे गीता पडता अक्षोभे. ज्याच्या जीवनामध्ये स्थिरता आहे, कोणत्याही प्रकारची कामना किंवा चंचलता नाही, तो संतांच्या सभेला भूषण होतो. या सगळ्यांचा विचार आपण पाहिला. आता गीतेचा प्रचार आणि प्रसार करणारा त्याचा विचार 68 आणि 69 क्रमांकाच्या श्लोकामध्ये सांगितला. पण एखादा साधक असा असेल की जो गीतेचा प्रचार आणि प्रसार काही कारणास्तव करू शकत नसेल आणि त्याची योग्यता तेवढी फार मोठी नाही आहे. कारण जर गीता याच्या व्यवहारामध्ये प्रचारित आणि प्रसारित जर करायचं असेल तर त्याला पहिल्यांदा श्रीमद भगवद्गीता शिकावी लागेल. जर त्याला अर्थ आणि ग्रंथ चांगला कळाला तर नियम असा आहे, जो व्यक्ती मेधावी आहे ना, मेधावी व्यक्ती त्याला म्हणतात गुरुमुखात जसं ऐकलं तसंच तो धारण करतो, त्याला मेधावी व्यक्ती असं म्हणतात, मेधाशक्ती. आणि जसं आपण धारण केलं तसं समोरच्या व्यक्तीला सांगितलं तर संप्रदाय टिकत असतो. नाहीतर आपण ग्रहणीय करायचं आणि आपलंही पुन्हा त्यामध्ये टाकायचं, त्याने संप्रदाय नसतो. संप्रदायाच्या परंपरेमध्ये अबाधितपणा असावा लागतो, अखंडित सत्य असावं लागतं. म्हणून आपण सांगताना काय म्हणतो, याचा अर्थ आमच्या गुरुजनांनी असा सांगितलेला आहे. आपल्या गुरुजनांनी पण सांगताना आमच्या परंपरेमध्ये असा सांगितलेला आहे. म्हणून परंपरा जर प्रवाहित व्हायची असेल तर त्याला मेधावी व्यक्ती लागतो. म्हणून ज्ञानोबांनी शब्द कसा वापरला, तो भक्त मेधावी तपिया. तो भक्तही आहे, मेधा नावाच्या बुद्धीच्या शक्तीने संपन्न आहे. आणि मग सांगावं किंवा शास्त्रामध्ये एक वचन आलं आहे, मेधाविने तपस्विने वा. तपस्वी व्यक्तीला सांगा किंवा मेधा नावाच्या बुद्धीच्या वृत्तीने संपन्न जो व्यक्ती आहे त्याला सांगा. कारण त्यामुळे संप्रदाय अव्याहत राहतो. म्हणजे प्रचार जर प्रसार करायचा असेल तर त्या व्यक्तीला स्वतः चांगलं कळालं पाहिजे. जानती या सवा गीताची की सेवा, काय कराल आघवा शास्त्री एरी. ग्रंथाचं तात्पर्य कळालं पाहिजे. त्याकरता उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता पाहिली पाहिजे. हे सगळं शेड्यूलिंग आले की नाही विचारसागरामध्ये. म्हणजे ज्याला श्रवण मनन निधी ध्यासन या सगळ्यांचा सम्यक समोदर समन्वय झालेला आहे, तो व्यक्ती या संप्रदायाला भविष्यामध्ये प्रसारित करू शकतो. आणि ज्याला हे शक्य नाही, म्हणजे जो त्या भूमिकेपर्यंत अजून गेला नाही पण स्वतः अध्ययन करत असेल, तर त्याला काय फळ मिळतं, तोही भाव परमात्मा पुढच्या श्लोकामध्ये सांगतात. पदच्छेद आपण श्लोक पाहिला, पदच्छेद बघा. अध्येष्यते च यः इमं धर्म्यं संवादम आवयोः ज्ञानयज्ञेन तेन अहम इष्टः स्याम इति मे मतिः. पदच्छेद झाला हा. भगवान म्हणतात च म्हणजे आणि, यह जो कोणी साधक, इमं आवयोः धर्म्यं संवादम अध्येष्यते, जो कोणी साधक आमच्या दोघांमध्ये म्हणजे अर्जुना तुझ्यात आणि माझ्यामध्ये जो काही धर्माशी संयुक्तिक असणारा, धर्माला अनुकूल असणारा जो संवाद आहे, संवाद म्हणजे भगवद्गीता, याचं जो अध्येष्यते अध्ययन करेल म्हणजेच पठन करेल किंवा पारायण करेल, तर भगवान म्हणतात त्याच्याद्वारे एक ज्ञानयज्ञ होतो आहे. तेन ज्ञानयज्ञेनं, त्याचं अध्ययन म्हणजे पठन हा काय आहे, एक प्रकारचा यज्ञ आहे. यज्ञाचे अनेक प्रकार आहे ना. आपल्या वाट्याला आलेलं कर्म ईश्वराला अर्पण करणं हा काय आहे,
यज्ञच आहे. तोच यज्ञ असा नाही, आपल्या संस्कृतीमध्ये देवाकरता तुम्ही जे जे कर्म करता ना तो यज्ञ होतो. जसं की श्लोक आपल्या सर्वांच्या पाठच आहे, वदनी कवळ घेता जेवण आपण करतो आहे आणि ईश्वराचं नाव घेतलं तर शेवटचं प्रमाण काय आहे, उदर भरण नोहे जाणीजे. पण देवासाठी बरं, देवासाठी जर भोजन असेल तर तो काय आहे, यज्ञ. तसं अध्ययन जर एखादा व्यक्ती करत असेल तर त्याच्याकडून काय होतो आहे, यज्ञ. आणि कोणता, ज्ञानयज्ञ. त्या ज्ञानयज्ञाने अहम इष्टहस्याम, इष्ट म्हणजे माझंच पूजन झालेलं आहे, इतिमे मती, असा माझा निश्चय आहे. म्हणजे भगवद्गीतेचं एखादा व्यक्ती अध्ययन करत असेल, पठण करत असेल तर भगवंताचं म्हणणं असं आहे की तो केवळ अध्ययन करत नाही, ज्ञानयज्ञ करतो आहे. आणि त्या ज्ञानयज्ञाच्या द्वारे त्याने माझं पूजन केलेलं आहे, असा माझा त्या पारायणाविषयी, त्या पठणाविषयी, अध्ययनाच्या विषयी निश्चय आहे, असं भगवंताने सांगितलं. म्हणजे अध्ययन करणाऱ्या व्यक्तीला एवढं मोठं फळ आहे की तो देवाची पूजाच करतो आहे. यावर आता ज्ञानोबारे स्पष्टीकरण सांगता. पै माझिया तुझिया मिळणी वाढीनली जे हे कहाणी, मोक्ष धर्म का जेनी आलासी जेथे, तो हा सकळार्थप्रद आम्हा दोघाचा संवाद, न करिता पदभेद पाठीची जो पडे, तेने ज्ञानानळी प्रदीप्ती, मूळ अविद्येची आहुती, तोषविला होय सुमती परमात्मा मी. या 3 ओव्यांचा एकत्र विचार आहे. का या सगळ्या ओव्यांची साखळी आहे बघा, एकमेकामध्ये या ओव्या गुंतलेल्या आहेत. जर अशा ओव्या लावता आल्या तर मग अर्थ लावायला काही अडचण पडत नाही, चालता चालता असा त्याचा अर्थ आहे. पै निश्चयाने माझिया तुझिया मिळणी, मिळणी म्हणजे आपल्या दोघांच्या समागमात, सहवासामध्ये, सानिध्यामध्ये, वाढीनली जे हे कहाणी, कहाणी म्हणजे गोष्ट, वार्ता, आपल्या दोघांच्या संवादामध्ये प्रगट झाली आहे. आपली भारतीय संस्कृती अशी आहे, यामध्ये कोणाचाही संवाद असेल तर त्यामध्ये अध्यात्मच आहे. बरं, पहिल्याच अध्यायामध्ये काय आहे, ते तहरू म्हणी नेणीजे देवी जैसे का स्वरूप तुझे. संवाद कोणाचा आहे, पती पत्नीचा. पण पती पत्नीचा जरी संवाद असेल तर संवादात काय आहे, भगवद्गीता. तेच दाम्पत्य जीवन परमार्थिक आहे, समाधानी आहे की ज्या पती पत्नीमध्ये भगवद्गीतेचं चिंतन होत असेल. नाहीतर मग भांडणं ठरलेलेच आहेत. नाहीतर भगवान शंकर स्मशानात राहतात बघा, किंवा हिमालयामध्ये राहतात, प्रतिकूलता आहे ना, पण संवाद किती गोड आहे. पार्वती मातेनं प्रश्न विचारावा आणि भगवान शंकराने उत्तर द्यावं. तुलसीदासांचं जे रामचरित मानस आहे ना, त्यामध्ये पहिल्यांदा श्लोक आलेला आहे, भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो, याभ्याम विना न पश्यन्ति सिद्धास्वान्तस्तमीश्वरम. पहिल्यांदा भवानी शंकरालाच वंदन केलं आहे. म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पती पत्नीचा संवाद असेल तरी अध्यात्म आहे, गुरु शिष्याचा संवाद असेल तरी अध्यात्मच आहे, मित्राचा संवाद असेल तरीसुद्धा अध्यात्मच आहे. सखा आहे ना, भक्तोसी मी सखा चेती, संवादच आहे. आणि आपल्या दोघाच्या या संवादामध्ये जी ही गोष्ट वाढलेली आहे म्हणजेच भगवद्गीता, मोक्ष धर्म का जिनी आलासे जेथे, ज्या संवादामध्ये मोक्ष धर्म म्हणजे मोक्ष प्राप्तीचे उपाय जिनी आलासे, जन्माला आलेले आहेत. मोक्ष कशाने मिळतो, ज्ञानाने. आणि ज्ञान कुठं प्रगट झालं, या भगवद्गीतेमध्ये. हा एक अर्थ. दुसरा अर्थ, मोक्षाचे उपाय या ठिकाणी जगण्याकरता आलेले आहेत. जिनी म्हणजे जिवंत राहण्यासाठी, असे पण अर्थ आपल्याला घेता येतील. किंवा साक्षात मोक्षच या भगवद्गीतेमध्ये जन्माला आलेला आहे, असाही त्याचा अर्थ घेता येईल. तो हा सकळार्थ प्रद, तो हा असणारा सकळ अर्थांना प्रदान करणारा, आम्हा दोघाचा संवाद. अर्थ कोणता आहे, 4 अर्थ आहे ना. पुरुषाच्या प्राप्तीचे 4 अर्थ म्हणून त्याला पुरुषार्थ म्हणतात. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे काय आहे, पुरुषार्थ. म्हणजे पुरुषाने प्राप्त करावे असे विषय आहेत.
आणि सगळ्या अर्थांना प्रद म्हणजे प्रदान करणारा. गीतेच्या अध्ययनामध्ये सगळं मिळतंय बघा, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. कसा मिळेल? शेवटच्या श्लोकामध्ये आलेला आहे, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थ धनुर्धरः तत्र श्रीर विजयो भूतीर ध्रुवा नीतीर मतिर्मम. हे सगळं मिळतं आहे. तो हा सगळा अर्थप्रद आम्हा दोघांचा संवाद, तुझा आणि माझा, आपल्या दोघांचा हा संवाद आहे. बोलण्यामध्ये कधीकधी वाद असतो. वाद म्हणजे बोलणं, वदवदती त्याचाच भावाचक शब्द आहे वाद म्हणजे बोलणं. कधीकधी प्रवाद, प्रकर्षेनं बोलणं. त्या वादामध्ये काही प्रकार आहे, जल्प, वितंडा, नुसतं खंडन करत राहायचं, त्याचं खंडन झालं की आपलं मंडन करायचं. आणि दुसऱ्या प्रकारात असे नुसतं खंडन करायचं, तुमचं आमचं काही नाही सांगायचं. पण संवादात तसं नाही बरं. सम्यक प्रकारे तत्त्वजिज्ञासा पूर्ती करता प्रतिपक्ष आणि पक्षाचं बोलणं ऐकून पूर्वग्रहदूषित भावाचा परित्याग करून जे बोलणं केलं जातं त्याला म्हणतात संवाद. आम्हा दोघाचा संवाद न करिता पदभेद. पदभेद म्हणजेच काय? पदाचं विच्छेदन करणं. जसं की आपण आता विच्छेदन केलं तर संवाद आवयोहो, पदच्छेद कसा होईल? संवादम आवयोहो. आवयोहो म्हणजे आमच्या दोघाचा संवाद. हा झाला पदभेद. आणि पदाच्या भेदातून काय होतो? पदाचा आपल्याला अर्थ लागतो. म्हणजे याचा अर्थ काय झाला? पदांचा अर्थ करण्याकरता पदभेद करावा लागतो. पदभेद समजण्यासाठी व्याकरण शिकावं लागतं. व्याकरण शिकायचं म्हणलं पहिल्या वर्षात बसावं लागतं. पण एखादा व्यक्ती त्याला काही अभ्यास एवढा नाही आहे, पण तो ऐकून ऐकून गीता शिकतो आहे, त्याला अर्थ लावता येत नाही, त्याला म्हणतात न करिता पदभेद पाठीची जो पढे. जसा श्लोकामध्ये पाठ आहे तशाच प्रकारचा पाठ ऐकून जो पढे, जो श्रवण करतो आणि त्याप्रमाणे गीतेचं अध्ययन करतो. इथलं अध्ययन म्हणजे पठन करतो, पारायण करतो. कारण जर त्याला पदभेद करता आला असता तर त्याला अर्थही लागला असता, पण त्याला पदभेद करता येत नाही. म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये अध्ययन करणारा हा साधक आहे. न करिता पदभेद पाठीची जो पढे, तरी पण त्यालाही फळ आहे. ज्ञानोबारा म्हणतात असं पाठ रूपाने जो पठण करत असेल त्याच्याकडून ज्ञानयज्ञ होतो. आणि यज्ञामध्ये आहुती दिली जाते. कशाची? तेने ज्ञानानळी प्रदीप्ती, मूळ अविद्येची आहुती तोषविला होय सुमती परमात्मा मी. त्याने काय केलं? ज्ञानानळी प्रदीप्ती, प्रदीप्ती प्रखर असणाऱ्या. आणि ज्ञानानळी म्हणजे अनळी म्हणजे अग्नी. ज्ञान हाच अग्नी आहे. आणि प्रदीप्त झालेल्या ज्ञानाच्या अग्नीमध्ये सगळ्या आपल्या दुःखाला कारण आहे मूळ अविद्या. मूळ म्हणजे कारण. आपल्याला विचारसागरामध्ये दुःखाला कारण दोन सांगितले बघा. एक कारणाध्यास, दुसरा आहे कार्याध्यास. त्याच्यामध्ये अहंता आणि ममता, अहमाध्यास ममाध्यास हा कार्याध्यास आहे. आणि त्याला कारण असणारं आत्मस्वरूपाचं अज्ञान हे कारणाध्यास आहे. तर कारणाध्यास सुखदुःखाला कारण नाही आहे. अहंता आणि ममता सुखदुःखाला कारण आहे. पण अहंता आणि ममता त्या अज्ञानामुळेच आली आहे का जन्माला. म्हणून मूळ अविद्येच्या आहुती, त्याची आहुती देऊन म्हणजे अविद्येची आहुती देऊन तोषवेला होय सुमती परमात्मा मी. मी परमात्मा हे बुद्धिमान असणाऱ्या अर्जुना त्या साधकाने मला संतुष्ट केलं आहे. कशाने? तो करतो आहे पठन पारायण. त्याच्या पठन पारायणातून होतो आहे ज्ञान अग्नी प्रज्वलित. आणि त्या ज्ञानाग्नीमध्ये आत्मस्वरूपाला आच्छादित करणारं जी मूळ अविद्या, त्या अविद्येचीच त्याने देऊन टाकलेली आहे आहुती. आणि त्या आहुतीद्वारे मी संतुष्ट होतो आहे. अग्नी नारायण आहे बरं, साक्षात अग्नी नारायण आहे. आणि अग्नी नारायणाला जर संतुष्ट करायचं असेल तर त्यामध्ये तेल, तीळ, तुप असे पदार्थ टाकावे लागतात. याने कोणती आहुती दिली? बाकीचे पदार्थ आणले नाही. त्याने जे मूळ अविद्या आहे त्या अविद्येचंच हवन केलं आणि परमात्मा संतुष्ट झाले. फळ एवढं मिळते बघा. म्हणजे अनिष्ट निवृत्ती होते आहे. एवढं हे काही अर्थवाद नाही बरं. म्हणजे हे शिल्लक फळ सांगितलेलं असं त्याचा अर्थ नाही घ्यायचा. इदम इत्थमच आहे हे, फक्त तेवढी श्रद्धा पाहिजे. मग आता कोणतं फळ मिळतं? काळजी करू नका. ज्ञानी पुरुषाला जे मिळतं तेच गीता पाठकाला सुद्धा फळ मिळतं.
पुढच्या 2 ओळ्याचा एकत्र विचार आहे. घेऊन गीतार्थ उगाना ज्ञान येजे विचक्षणा ठाकी ते गाना वाना गीतेचा तोल आहे. गीता पाठकासी असे फळ अर्थज्ञाची सरिसे गीता माऊली की नसे जाणे ताणे. आता एक साधक असा आहे बघा, ज्याच्या बुद्धीची कुशलता आहे, तीव्रता आहे, शुद्धता आहे, स्थिरता आहे. असा असणारा एकाग्र बुद्धीने संपन्न साधक, त्याला श्री गुरुमुखात लब्ध झाले हे ज्ञान म्हणजे प्राप्त झालं. आणि त्याने सगळ्या गीतेचा जो अर्थ आहे त्याचा ओगाना म्हणजे झाडा, हिशोब, तात्पर्य, मनोगत किंवा अभिप्राय हे सगळं त्याने हातात घेतलं आहे. म्हणून घेऊन गीतार्थ उगाना कोण आहे असे? जे ज्ञानी पुरुष आहे. आणि विचक्षण हा शब्द आला आहे अर्जुनाकरता. हे बुद्धिमान अर्जुना, ज्याने गीतेचा सगळा हिशोब आपल्या हातात घेतला आणि त्या पुरुषाला जे मिळतं, आपल्या हातामध्ये गीतेचा अर्थ घेतला म्हणजे अर्थ कळाला आणि त्या अर्थाने जे फळ त्याने संपादन केलं, ठाकीती म्हणजे प्राप्त केलं, असं तेच फळ जे ते सर्वनामाचा संबंध आहे बघा. घेऊन गीतार्थ उगाना ज्ञान ये जे ठाकीती तेच फळ कोणाला प्राप्त होतं? गाना वाना गीतेचा तोल आहे. गाना म्हणजे काय? गायन करणारा. आणि वाना म्हणजे वर्णन करणारा, असा त्याचा अर्थ झाला. गाना म्हणजे गान करणारा म्हणजे पठन करणारा आणि वाना म्हणजे वर्णन करणारा. जो गीतेचं वर्णनही करतो आणि गीतेचं गायन करतो तो लाहे. कोणतं फळ आहे? ज्ञानी पुरुषाला जे मिळतं तेच त्याला मिळतं. आता आणखीन बारकाव आहे बरं. ज्ञानी पुरुषाला गीतेचा अर्थ कळाला आहे, त्याला अर्थातून ते फळ मिळतं. आणि याने फक्त गायन केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. हा पाठक आहे, हा काही अजून ज्ञानी झाला नाही. पण तरीसुद्धा गीतेचं औदार्य एवढं आहे की जे ज्ञानी पुरुषाला मिळतं तेच त्याला मिळतं. म्हणून गीतेचा तो लाहे. कोणतं? ज्ञानी पुरुषाला जे प्राप्त होतं तेच फळ. का मिळतं बरं? त्याचं कारण गीता पाठकासी असे फळ अर्थज्ञाची सरीसे. ज्याला अर्थ कळतो ना त्याला अर्थज्ञ असं म्हणतात. आणि अर्थज्ञाची सरीसे म्हणजे अर्थ जाणणाऱ्या पुरुषासारखंच फळ कोणाला मिळतं? गीता पाठकासी असे. जो गीतेचं पठण करतो, पारायण करतो, त्याला तेच फळ मिळतं. म्हणजे का बरं? त्याचं कारण इतर शास्त्रांची भावना वेगळी आहे आणि भगवद्गीतेची भावना वेगळी आहे. भगवद्गीता ही आई आहे आणि आईला जाणतं लेकरू असो किंवा नेणतं लेकरू असो, उलट असं आहे, जाणत्यापेक्षा नेणत्या लेकरावर आईचं जास्त प्रेम असतं बरं. समजा एखादा मुलगा मोठा आहे आणि एखादा लहान आहे, तर आई कोणाला शिकवू शकते चांगलं? लहान्याला. घास कोणाला भरविते? लहान्याला. आणि पदार्थ लपवून कोणाकरता ठेवते? लहान मुलांनी ध्यानात ठेवलं पाहिजे शेवटच्या काळामध्ये की आईनं एवढं आपल्याकरता केलं आहे, तर आपणही काही काही उपकार केला पाहिजे. ज्ञानोबाने या ठिकाणी गीतेला माऊली असं म्हटलं आहे बरं. ज्ञानोबाऱ्या साक्षात माऊलीच आहे. श्रुतीला पण माऊली म्हटले बघा. नाही श्रुती पौरवती माऊली जगा. गीतेला पण या ठिकाणी काय म्हटलं? गीता माऊली की नसे जाणे म्हणजे जाणते आणि ताने म्हणजे नेणतं. अज्ञानी आणि ज्ञानी असा गीतेमध्ये कोणताही भेद नाही. किंवा आत्मस्वरूपाला सुद्धा आत्माच म्हटलं आहे. ते तर प्रियाची परमसीमा तो भेटे माऊली आत्मा. म्हणजे आत्मा माऊलीच आहे, श्रुती माऊली आहे बघा, ज्ञानोबाराय पण माऊलीच आहे आणि गीतासुद्धा माऊलीच आहे. या सगळ्यांना सगळ्या जगातली लेकरं समान आहे. साधकांचा मायबाप या अर्थाने सगळे माऊली आहे. आणि म्हणून गीता माऊली कोणत्याही लेकरामध्ये भेद करत नाही. जाणत्यालाही तेच फळ मिळणार आणि नेणत्या पुरुषालासुद्धा. म्हणून आपलं वय गेलं, आपल्याला फार उशिरा हे मिळालं असा कधी कोणी खेद करूच नाही. मिळालं हे महत्त्वाचं आहे, कधी का व्हायना मिळणं महत्त्वाचं आहे. आता अध्ययन करणाऱ्याला फळ सांगितलं, प्रचार आणि प्रसार करणाऱ्याचा 2 श्लोकामध्ये विचार केला. पण एक व्यक्ती असा आहे ज्याला प्रचार करण्याकरता लागणारं कौशल्य नाही आणि अध्ययन करण्याकरता लागणारं शिक्षण नाही,
पण श्रद्धा मात्र फार आहे. आणि जो ऐकायला येतो, ज्याची श्रद्धा असते ना ऐकण्यामध्ये, तो उशिरा कधी येत नाही बघा. त्याला असं वाटतं एक सुद्धा अक्षर आपलं सुटू नये. आणि खरं असं आहे, आपल्याला मर्यादा कळत नाही बघा. वक्त्याचं आणि श्रोत्याचं विषयाशी एक रूपता झालेली असते. आणि काही काही लोक श्रीमंतीच्या डौलामध्ये मागून लोकातून वाट काढत 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 कीर्तनकाराजवळ येतात. त्यांना रस कळत नाही, यातला कथेतला रसभंग होईल हे त्यांना कळत नाही. आणि हा दोष फार मोठा आहे बरं. देव भक्ता चित्त समरसी खंडना तुकोबारायांचं प्रमाण आहे. मग श्रद्धावान पुरुष कधीच विक्षेप नाही करत बघा. बाकीच्यांना सांगावं लागतं आपल्याला तिथंच बसा म्हणून. कधी कधी कीर्तनात काही लोक जवळ धडपड करतात, अगदी पायाजवळ बसायचं आणि काही नाही बघा, गुळाचा खडा ठेवायचा, एवढीच त्यांची सेवा आहे मोठी. याकरता पुढे याची काय गरज आहे, असं काही नाही. श्रद्धावान पुरुषाने नुसतं जरी ऐकलं तर त्याचं किती मोठं फळ आहे पुढच्या श्लोकात सांगतात. श्रद्धावाननसूयश्च शृणुयादपियो नरः सोऽपि मुक्तशुभान् लोकान् प्राप्नुयात् पुण्यकर्मणाम्. श्रद्धावान अनसूयः च शृणुयात् अपि यः नरः सः अपि मुक्तशुभान् लोकान् प्राप्नुयात् पुण्यकर्मणाम्. भगवान म्हणतात यह नरः, जो कोणी नर आहे. नर शब्दाचा अर्थ फक्त पुरुष नाही घ्यायचं बरं. नर शब्दाने स्त्री आणि पुरुष दोन्ही पण घ्यायचे. त्या नर शब्दाचा अर्थ एक फार गोड आहे बघा. दोन शब्द आहे न रमते विषयेषु, जो विषयात रममान होत नाही त्याला नर असं म्हणतात. असा अर्थ केलेला आहे शास्त्रकाराने. जो कोणी परमात्मा प्राप्तीचा इच्छुक आहे, स्त्री असेल किंवा पुरुष असेल, जो कोणी श्रद्धावान पाहिजे बरं. श्रद्धावान, विश्वास पाहिजे आणि सत्परमात्म्याला धारण करण्याची शक्ती पाहिजे, त्याला म्हणतात श्रद्धा. जो सतला धारण करू शकतो श्रद्धा. पुन्हा कसा आहे अनसूयः, असूया म्हणजे गुणाच्या ठिकाणी दोष पाहणं आणि अनसूय म्हणजे गुणांच्या ठिकाणी दोष न पाहणारा, थोडक्यात मत्सररहित असणारा, अद्वेष्टा सर्वभूतानां, असा जो आहे त्याला म्हणतात अनसूयः. आणि पराकुट्टीचा विश्वास, वेदांत वाक्य असेल, श्री गुरु असेल, शास्त्र असेल, त्यावर असणारा पराकुटीचा विश्वास त्याला म्हणतात श्रद्धावान. आणि श्रद्धावानालाच ज्ञान मिळतं. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेंद्रियः. जो कोणी श्रद्धावान असेल म्हणजे माझ्यावर विश्वास आहे आणि माझ्या ठिकाणी मत्सर करत नाही, असा सामान्य व्यक्तीसुद्धा शृणुयात अपि, श्रवण करण्याकरता सुद्धा जरी आला तरी भगवान म्हणतात सह अपि मुक्तः, तो सुद्धा मुक्त होऊन जातो. कशातून मुक्त होतो माहिती आहे का? पापातून, दोषातून मुक्त होतो. ज्ञानाने जी मुक्ती मिळते त्या मुक्तीला तो लगेच प्राप्त नाही होत, तो क्रमाक्रमाने प्राप्त होतो. पण सुरुवातीला इथला जो शब्द आला सह अपि मुक्तः, तो जो मुक्त होतो तो बंधनातून, पापाच्या बंधनातून, अंतकरणातल्या अनेक विकाराच्या, दोषाच्या बंधनातून मुक्त होतो. आणि पुन्हा पुण्यकर्मणाम शुभान लोकान प्राप्नुयात. पुण्यकर्म केल्यानंतर जे लोक प्राप्त होतात, कोणतं? 101 जन्मा जन्मोनी ब्रह्मकर्मा करीतोची ब्रह्मा आणूनोही. किंवा ज्ञानोबारा म्हणतात ना, शतमक संपत्ती स्वर्गीची, 100 यज्ञाचं पुण्य करावं आणि मग त्याला स्वर्गलोकाची प्राप्ती होते. म्हणजे पुण्यकर्म केल्यानंतर ज्या चांगल्या चांगल्या भुवनांच्या ठिकाणी बाकीचे याज्ञिक जातात किंवा ब्रह्मकर्म करणारे जातात, अशा लोकांतराला तो प्राप्त होतो. कोण? जो फक्त गीतेचं श्रवण करायला येतो तो बरं. त्याने काही पठण काहीच केलेलं नाही, गीतेचा अर्थतः ग्रंथतः प्रचार प्रसार काहीच केला नाही, पण श्रद्धेनं माझ्या भगवंताचं हे वचन हे ऐकण्याकरता तो येत आहे. मी काल एक कथा वाचली यावर. डॉक्टर बाबांनी ना गीतासार नावाचा एक ग्रंथ प्रकाशित केला बघा. तर ते चैतन्य महाप्रभू होऊन गेले ना बंगालमधले, ते आंध्र प्रदेशामध्ये चालले होते आणि एक व्यक्ती मोठ्याने गीतेचं पारायण करायचा आणि त्यांच्या शेजारी एक अडाणी व्यक्ती फक्त ऐकायचा. त्याला काही शिक्षण वगैरे काही झालेलं नव्हतं, पण तो ऐकताना रडायचा.
मोठ्या मोठ्याने हुंदके द्यायचा, स्पंदन करायचा. आणि मग ते गीतेचं पारायण झाल्यानंतर महाप्रभूंनी त्याला विचारलं की हे जे शेजारच्या व्यक्तीने पारायण केलं तुला काही कळालं का? तो मला त्याचे शब्द मला कळाले नाही, पण जेव्हा मी त्याचे शब्द ऐकत होतो ना तेव्हा माझी श्रद्धा एवढी मोठी आहे की साक्षात भगवान परमात्मा मला सांगत आहे अशी माझी भावना झाली. आणि त्यामुळे त्या शब्दाच्या तरंगामध्ये, आनंदामध्ये मला ही सगळी भावविभोर करणारे प्रसंग निर्माण झाले. याला म्हणतात श्रद्धा. मग ते कोणी का सांगा ना, वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य श्री खंदारकर महाराज उतार वयामध्ये इथं राहिले होते आळंदीमध्ये. आणि मग आळंदीमध्ये आले की ते कोणाचंही कीर्तन मंदिरातलं असू द्या ते कीर्तन ऐकायला जायचे. मग काही लोकांनी त्यांना विचारलं की तुमचं एवढं मोठं अध्ययन झालेलं आहे, आयुष्यभर तुम्ही अध्ययनच केलेलं आहे, आणि तरीसुद्धा लहान लहान मुलांचे तुम्ही कीर्तन ऐकता. हा भाव लक्षात ठेवा बरं, लहान म्हणजे खरंच लहान नाही, नाही तर तुम्ही अर्थ घ्यासान की मग 6 महिन्यात कीर्तनकर्त्यांचे ऐकावे असा अर्थ नका घेऊ. लहान म्हणजे त्यांची उंची किती आणि त्यांच्या मानाने बाकीच्यांची उंची किती असा अर्थ घ्या. तुम्ही लहान लोकांची कीर्तन ऐकता का बरं? खंदरकर महाराजांनी उत्तर दिलं, ज्ञानोबाराय कोणाच्या मुखातून काय बोलून घेतील काय माहिती, ऐकायला गेलं पाहिजे. श्रद्धावान अनसूयः च शृणुयादपि यो नरः सोऽपि मुक्त शुभान लोकान प्राप्नुयात पुण्यकर्मणाम. पुण्यकर्म केल्यानंतर जे लोक मिळतात त्याच लोकांची याला सुद्धा प्राप्ती होते. पण कोणाला? श्रवण करणाऱ्याला. म्हणून श्रद्धा पाहिजे बरं श्रवणामध्ये. आणि वक्त्याचा दोष न पाहणारा व्यक्ती पाहिजे. आपल्या समोरून कोणताही वक्ता घेतला तर आपण लगेच सुरू होतं आपलं, जणू काही सगळं त्याचा बायोडाटा आपल्यालाच माहिती आहे, आपल्याला घेणं देणं काय त्याच्यावरून. आणि ज्ञानोबाराय स्पष्टीकरण सांगता, आणि सर्व मार्गे निंदा सांडवणी आस्थापै शुद्धा गीता श्रवणी श्रद्धा उभारी जो. काय गोड ओव्या बरं. एका पदाचा अर्थ केला ना सगळं जीवन संपून जाईल आपलं एवढ्या एका ओवीचा अनुभव घेण्यासाठी. अशा काहीतरी ओव्या एक तरी ओवी अनुभवावी त्याशी ओवी. नाहीतर मग तिसऱ्या अध्यायात ओवी आहेच आहे, तुम्ही व्रत नियमन करावे, शरीराते न पिडावे, दुरी केही न वचावे तीर्थाशी गा. मग का हो तुम्ही पंढरपूरला आले नाही? ज्ञानोबांनी सांगितलं ना, दुरी केही न वचावे तीर्थाशी गा. तुम्ही एकादशी सोमवार करत नाही, तुम्ही व्रत नियमन करावे. अरे त्या ओवीचा भाव तर लक्षात घेतला पाहिजे, ती ओवी कशाच्या संबंधाने आलेली आहे. एक तरी ओवी अनुभवावी. वैकुंठवासी गुरुवर्य श्री विठ्ठल महाराज घुले बाबा म्हणायचे, एक तरी ओवी अनुभवावी. म्हणजे कोणती? सिद्धांताची, दृष्टांताची नाही, सिद्धांताची ओवी अनुभवावी. नाहीतर मग बऱ्या माणसं कामाच्या ओव्या पाहतात, आपल्या कामाच्या उपयोगी कोणत्या पडेल, तसं नाही ना चालत. सर्व मार्गे निंदा सांडोनी. सर्व मार्गांची निंदा सांडून द्यावी. कोणते कोणते मार्ग आहे? कोणते मार्ग म्हणजे परमार्थातले मार्ग बरं, व्यवहारातले नाही घ्यायचे. परमार्थामध्ये कर्म मार्ग आहे, योग मार्ग, उपासना भक्तीचा मार्ग आणि ज्ञान मार्ग. हे सगळे मार्ग त्या अधिकारी पुरुषाकरता योग्यच आहे. म्हणून कोणत्याही मार्गाची आपण निंदा करू नये. क्रमाक्रमाने सगळे आपापल्या अधिकारानुसार मुक्त होणारच आहे. सर्व मार्गे निंदा सांडोनी. सर्व मार्गांच्या विषयी, कारण हे सगळे परमात्म्याकडे जाणारे मार्ग आहे ना. जसं की श्लोक आहे ना, आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारः केशवम प्रति गच्छति. आकाशातून पडलेलं पाणी ज्याप्रमाणे समुद्राकडे जातं तसे सगळे मार्ग आघवे या जाननी याच्या वाटा जया गावा येती सोबटा. सगळे मार्ग देवाकडे जातात, पण आपल्याला अभिनिवेश असतो. त्यामुळे आपण एका मार्गाचा अहंकार घेतो आणि दुसऱ्या मार्गाची निंदा करतो. असं नाही आहे. सगळे मार्ग चांगलेच आहे, फक्त ज्याचा जो अधिकार असेल त्याने तो मार्ग निवडावा आणि वाटचाल सुरू करावी. नाहीतर मग भक्ती करणारा ज्ञानाची निंदा करतो, ज्ञानाचं साधन करणारा भक्तीची निंदा करतो, आणि जो दोघाची निंदा करतो त्याला काहीच घेणं नसतं. मग एकही मार्ग त्याला अनुसरायचा नसतो. जर पराकोटीची भक्ती झाली तर ज्ञानातच पर्यवसान होतं, आणि पराकोटीचं ज्ञान झालं की तो भक्तच होत असतो. म्हणून तर 4 प्रकारचे भक्त सांगितले की नाही, आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी, पुढे ज्ञानीच भरत ऋषभ, चतुर्विधा भजनते माम. हे भक्तच आहे की नाही सगळे.
म्हणून खरा भक्त ज्ञानीच असतो आणि ज्ञानीच खरा भक्त होऊ शकतो. सर्व मार्गे निंदा सांडोनी. काय टाकायचं पहिलं? निंदा टाकायची. किती शब्द आला बघा, पाठीमागे एक शब्द आला आहे, काय बहु बोलो निंदका योग्य स्रष्ट्याही सारिखा गीता हे कौतिका लागी ही नेदे. निंदकाचा इतका विचार केला, याचा अर्थ निंदा करणारा परमार्थामध्ये इतका मोठा प्रतिबंध आहे. म्हणून मनुष्याने सगळं बाकीचे सगळे दोष कळतात बरं, पण निंदा नावाचा दोष सहसा कळत नाही. आणि मनुष्याला आपल्या चुकीचं समर्थन लय करा वाटतं. तो मी सत्य बोलणार आहे असं म्हणतो की नाही, पण आपल्या सत्यतेमध्ये कधी कधी न जाणतेपणा निंदा होतेच, हे मात्र लक्षात येत नाही. म्हणून येते निंदकापाशी अशेष पापे. निंदा करणारा फार घातक दोष आहे आणि त्याकरता आपल्याला कळतही नाही. सगळा वेळ आपला त्याच्यातच जातो. हे सगळे कमेंट करणारे असतात ना, हे सगळे निंदाच करणारे असतात बघा. आणि सर्व मार्गे निंदा सांडवणे. पण कसं? निंदा टाकायची आहे. आस्था पै शुद्धा. आपल्या अंतकरणामध्ये आस्था, आवड, रुची, प्रेम, सद्भाव असावं. कसा? शुद्धा. दांभिक आस्था नको बरं. दाखविण्याकरता असणारी आस्था श्रद्धा काही उपयोगाची नाही. आस्था शुद्ध असावी, अंतरंगात असावी. अशा शुद्ध आस्थेनं सर्व निंदा सांडून मग गीता श्रवणे श्रद्धा उभारीचो. गीतेचं श्रवण आपल्याला करायचं आहे. याकरता श्रद्धा आपली उभारी, श्रद्धेला तो उठवितो, जाग करतो किंवा श्रद्धेने प्रवृत्त होतो. याचा अर्थ आस्था वेगळी आहे आणि श्रद्धा वेगळी. बघा, आस्था म्हणजे आवड आणि श्रद्धा म्हणजे विश्वास. पराकोटीची शुद्ध आवड निंदेचा परित्याग करून गीतेचं श्रवण करण्याकरता तो श्रद्धेने उभारी, श्रद्धेला तयार करतो. आणि असा असेल तर, या कसोटीत पास झाला तर त्याला सगळी पुढची फळं मिळतात. मग तयाच्या श्रवणपुटी गीतेची अक्षरे जम पैठी होती ना तव उठा उठी पळेच पाप. तयाच्या म्हणजे कोणता व्यक्ती? ज्याची आस्था शुद्ध आहे, श्रवणामध्ये श्रद्धा आहे आणि ज्याने निंदा टाकलेली आहे, निंदेचा त्याग, आस्थे शुद्ध आस्थेचा स्वीकार आणि शुद्ध असणाऱ्या श्रद्धेनं जो ऐकतो, तयाच्या श्रवणपुटी त्याच्या कानाच्या असणाऱ्या भागावर गीतेची अक्षरे, गीतेतल्या प्रत्येक श्लोकाची अक्षरं जव पैठी होती ना, जेव्हा पैठी होतात म्हणजे गीतेची अक्षरं त्याच्या कानात प्रविष्ट होतात न होतात, तो तव उठाउठी पळेचे पाप. तात्काळ लवकरात लवकर पाप पळेची गीतेच्या अक्षराचं सामर्थ्य आहे. श्रद्धावानाच्या कानावर गीतेची अक्षरं प्रविष्ट होतात न होतात तोच त्याचं अनादी काळाचं पाप पळून जातं, म्हणजे अनिष्ट दोष मुक्त होतात. उदाहरण देतात, अटिवे माझी जैसा वन्निरिगता सहसा लंघिती का दिशा वनोकेतिये का उदया चळकुळी झळकता अंशुमाळी ती मेरे अंतराळी हारपती. तैसा कानाच्या महाद्वारी गीता गजरजेत करी तेत सृष्टीची आदिवरी जायची पाप ऐशी जन्मवल्ली धुवट किंवा जन्मवेली धुवट असा पण एक पाठ आहे. होय पुण्यरूप चोखट याही वरी अचाट लाहे फळ. या 4 ओव्यांचा एकत्र विचार आहे बरं. दृष्टांत 2 ओव्यामध्ये सिद्धांत आणि नंतर सारांश असा अर्थ आहे. पहिलं उदाहरण दिलं आहे अटिवे माझी जैसा. अटवी म्हणजे काय? अरण्य. आणि अरण्यामध्ये पाला पडतो बघा. कोणत्या ऋतूत? ग्रीष्म ऋतूमध्ये. वसंत ऋतूमध्ये नवीन पालवी लागते, तोपर्यंत ऊन जास्त असल्यामुळे खालचा सगळा पालापाचोळा वाळून जातो. आणि वारा सुटला की झाडाच्या फांद्या एकमेकाला घासतात, त्यातून एखादी अग्नीची ठिणगी तयार होते घर्षणातून. आणि जर तो अग्नी खाली लागला की वनवा लागतो. वनवा असं सांगून लागत नाही, जसं की धरणाचं पाणी सोडताना नाही का सायरन वाजतो बघा, किंवा पूर्व सूचना दिली जाते की नदीकाठांच्या गावाला सतर्कतेचा इशारा, लवकरात लवकर जागा हलवा. तसं वनाचं नाही होत. तो अग्नी लावताना असं की तो मेसेज देत नाही की मी 15-20 मिनिटांना लागणार आहे बरं, जा आपापल्या घरी निघून, असं नाही होत. एकदम अटवीय माझी जैसा
वन्नीरिगता सहसा, सहसा म्हणजे एकदम, एकदम जर अरण्यामध्ये अग्नी लागला तर ज्ञानोबारा म्हणता वनौकेती दिशा का लंघिती. ज्याप्रमाणे वनौके, वन हेच एक ज्यांना घर आहे असे कोण वनचर. मग हरण असेल, व्याघ्र म्हणजे वाघ असेल, किंवा अनेक प्रकारचे पशु आणि पक्षी असतील. त्याच्यात पण असे बरं, ज्यांना पळता येतं आणि ज्यांना उडता येतं तेच वाचतात. जे बिचारे सरपटत चालतात किंवा नुसते चालतात ते वाचत नाही. पक्षी जर असेल तर उडून जातात, हरण असेल तर लांब पळून जातात. सर्प नाही वाचत, मुंग्या ते नाही वाचत. म्हणजे ज्यांना चालता किंवा सरपटता येतं ते वनात वाचत नाही, वनवा लागल्या. बाकीचे मात्र जाऊ शकतात. म्हणून आगी लागेल या रुखी, देखोनी सैरा पळती पक्षी, असं आहे की नाही. मग अग्नी लागला ती वनातले वनचर पक्षी ज्याप्रमाणे पळून जातात, दिशेचं उल्लंघन करतात, तसं गीतेची अक्षरं कानार ऐकली की आपलं असणारं पाप पळून जातं. पहिलं उदाहरण. दुसरं, का उदया चळकुळी झळकता अंशुमाळी. अंशु म्हणजे किरण आणि अंशुमाळी म्हणजे किरणाला धारण करणारा सूर्य. तो कुठं आला? उदया चळकुळी, उदय ज्या पर्वतावर होतो अशा पूर्व दिशेच्या असणाऱ्या पूर्व दिशेच्या रावळी. उदय येताची सूर्य दिवाळी. उदया चळकुळावर सूर्य झळकल्याबरोबर तिमिरे म्हणजे अंधकार, अंतराळी हरपती. अंतराळामध्ये आकाशामध्ये अंधकार हरपून जातो. सूर्याचं एक किरण आलं की सगळा अंधकार नष्ट होऊन जातो. गुरुवर्य मारुती बाबा सांगत असतात, ज्याचा एक किरण आला की ब्रह्मांडातला सगळा अंधकार निघून जातो. बिंब तरी बचकेची एवढे, परिप्रकाशाशी त्रिभुवन थोकडे. सूर्य उदयाला आल्याबरोबर अंधकार आकाशातल्या आकाशामध्ये हरपून जातो, किंवा अग्नी लागला की वनचर वनातून निघून जातात. त्याप्रमाणे तैसा कानाच्या महाद्वारी परमात्मा प्राप्तीचं महान दरवाजा कोणता असेल तर कान आहे. बघा, आपला असं आहे, पंचमहाभूतापासून पंचज्ञानेंद्रिय तयार झाले. त्यातला एक बारकाव आहे. आकाशापासून काय तयार झालं? श्रवणेंद्रिय. म्हणून बघा तुम्ही, माणसाचे डोळे थकतात पण ऐकण्याकरता कान थकत नाही. त्याचं कारण काय आहे? समजा आपण दृश्य पाहू लागलो एखादं, तर डोळ्यावर आपल्याला काय होते? आग येते बघा. पण कान कंटाळत नाही. फक्त एवढंच आहे की कानात जास्त वेळ हेडफोन टाकून ऐकू नये, नाही तर पडदे खराब होत्या. बरेच आता तुम्ही बघा वर्तमान काळामध्ये काही लोक खूपच जवळ ऐकतात. मग आता तुमच्यापेक्षा देव हुशार आहे ना, मग देवाने पाळी कशाला दिली? नाही तर सरळ छिद्रच दिलं असतं ना देवाने आपल्याला. तर नियम असा, इथं आवाज पहिल्यांदा आदळतो आणि तो आवाज तरंगत तरंगत भोवऱ्याप्रमाणे मग कानात जातो. माणसं एवढे हुशार, त्यांनी ते ब्लूटूथ का काहीतरी आणलं आहे बघा, अगदी पडद्याजवळ. ते चांगलं नाही ऐकणं, तो भाग सगळा सोडून द्या. पण जसं आकाश व्यापक आहे तसं आकाशापासून निर्माण झालेलं श्रवणेंद्रिय हे सुद्धा व्यापकच आहे. आणि म्हणून कानं थकत नाही बघा ऐकताना. म्हणून कानाच्या महाद्वारी प्रविष्ट हा कर्णरंध्रेन. परमात्मा कानाच्या बिळातून हृदयात प्रवेश करतो. आणि गीतासुद्धा तसंच करते आहे. कानाच्या महाद्वारी गीता गजर जेथ करी. कोण म्हणतं? अलार्म आत्ताच आलेला आहे बघा ना, किती काळापासून आलेला आहे. गीता गजर, गजर म्हणजेच काय? जागृती. उठा, अरुणोदय प्रभात झाला, घंटा गजर. हां, जुन्या काळामध्ये तो घंटा असायचा. आजही माऊलीच्या मंदिरात आहे बघा. जर तुम्ही पाहिलं निरीक्षण तर 10 वाजता 10 टोल होतात, 11 वाजता 11, 12 वाजता 1 वाजता 13 होतात का? एकच. तुम्हाला कसं का माहिती आहे? मी घाटावर प्रॅक्टिस केलेली आहे, मला माहिती आहे ते. त्या काळात घड्याळ कुठं असायची. मग तो टोल वाजला की तितक्या वेळेपर्यंत सराव करायचा मृदंगाचा. 4 वाजता 4 टोल होतात बरं. थोडं थांबून मग जास्त प्रमाणात वाजते बघा. एकदमच होतं, परत नाही होता ते 5 वाजता 5 वगैरे. ते फक्त 10 ते 4च वेळ आहे, एरवेन आहे. त्याला गजर म्हणतात. आणि कानाच्या महाद्वारामध्ये गीताशास्त्राने गजर केला तर नियमच असा आहे, कानात आवाज आला की माणूस जागा होतोच. काही काही माणसं ते अलार्म लावला ना तर घड्याळीला पाय मारतात बघा. घड्याळीचे सकाळी 2 तुकडेच आढळतात. मग कानाजवळ जर असेल तर मग जागृती.
काही माणसं पायाजवळ स्टूल असतो ना लाकडाचा, त्याच्यावरती घड्याळ ठेवता, म्हणजे गजर झाला की लगेच लत्ता प्रहार. मग पायाजवळ ठेवतात, नाही, कानाजवळ असावी. गीता गजर जेथ करी कानाच्या महाद्वारी, गीता गजर जेथ करी तेथ सृष्टीची आदिवरी जायचे पाप. सृष्टीची आदिवरी म्हणजे सृष्टीच्या प्रारंभापासून घडलेलं, म्हणजे काय, अनादिकालापासून असलेलं पाप जायची, पाप जातच. आणि पापच आपल्या हिताला प्रतिबंध करतं बरं. तो का म्हणे, नाड पाप ठाके हिता आड, पापच आहे. आणि दुसरं एक पाप आहे ज्याला नाव पुण्य. मग मेन पवेजी ऐसे, जे पुण्यरूप पाप असे, नाव लेबल पुण्याचं आहे आणि असायला स्वर्गाला प्राप्त करून देणारं पापच आहे. मग एक खरं पाप आणि एक फसविणारं खोटं पाप. खोटं म्हणजे असायला दिसायला पुण्य आणि असायला पाप, हे सगळं जातं. सृष्टीची आदिवरी जायची पाप, ऐसी जन्मवेली असा एक पाठ आहे. दुसरा आहे जन्मवल्ली, जन्माची असणारी परंपरा रूप वेल घ्या किंवा वल्ली घ्या, दोन्हीचा अर्थ एकच होतो. वल्ली म्हणजे औषधी वनस्पती आणि वेली म्हणजेच काय, वेलच. ऐसी जन्मवल्ली धुवट, धुवट म्हणजे स्वच्छ, होय पुण्यरूप चोखट, पुण्यरूपही होते आणि शुद्धही होते. चोखट म्हणजे शुद्ध आणि धुवट म्हणजे स्वच्छ, ज्यामध्ये पुण्यरूप आणि शुद्धता आहे आणि पाप गेल्यामुळे धुवट आहे. ऐसी जन्मवल्ली धुवट, होय पुण्यरूप चोखट, याहीवरी अचाट लाहे फळ. याहीपेक्षा अचाट महान मोठं फळ प्राप्त होतं. आतापर्यंत कोणतं फळ मिळालं श्रवण करणाऱ्याला? पापाची निवृत्ती हे फळ मिळालं. आता पुण्याची प्राप्ती पुढे सांगतात. कोणतं आहे? जे इये गीतेची अक्षरे, जे तुली का कर्णद्वारे, रिगती ते तुले होती पुरे अश्वमेधकी, मनोनी श्रवणे पाप जाती, आणि धर्मधरी उन्नती, तेने स्वर्ग राज्य संपत्ती लाहेची शेखी. शेखी म्हणजे शेवटी. कोणतं पुण्य मिळतं मोठं आणखीन? जे नाम असं की इये गीतेची अक्षरे, जे या गीतेच्या श्लोकामध्ये असणारे अक्षर. बरं, एका श्लोकामध्ये किती अक्षर असतात? अनुष्टुप छंदातला असेल तर 32 अक्षर असतात. आता समजा काही काही मोठे पण श्लोक आहे. निर्माण मोहा हा मोठा श्लोक आहे. सखेती मत्वा मोठा श्लोक आहे. कार्पण्य दोषो पहतस्व भाव हे मोठे श्लोक आहे. पण सामान्य रूपाने धर्मक्षेत्रे किंवा यत्र योगेश्वर कृष्ण असे जे काही श्लोक आहे तर त्या श्लोकामध्ये 32 अक्षर आहे. कसं? जे इये गीतेची अक्षरे, जे तुलिका कर्णद्वारे रिगती, जेवढी गीतेची अक्षरं कानाच्या दरवाजातून आपल्या अंतकरणामध्ये प्रवेश करतात, ते तुले होती पुरे अश्वमेधकी, तेवढे त्या व्यक्तीकडून पूर्ण अश्वमेध यज्ञ होतात. म्हणजे कल्पना कर, आता अश्वमेध यज्ञ म्हणजे कोणता? जो की प्रभू रामचंद्रांनी केला होता. म्हणजे एका अश्वावर मस्तकावर पाटी लिहायची, पत्र लिहायचं, आणि तो अश्व म्हणजे घोडा ज्या ज्या पृथ्वीच्या प्रांतातून जाईल त्या त्या राजाने ज्याचा घोडा आहे त्याचं मांडलिकत्व स्वीकार करायचं. नसेल मान्य तर मग युद्ध करायचं, त्याला पराजित करायचं ना आपल्या राज्यामध्ये आणायचं. मग तो अश्व एकदा मोकळा सोडला की सगळ्या पृथ्वीवर फिरून यायचा, आणि तो आल्यानंतर मग जो यज्ञ करायचा त्याला म्हणतात अश्वमेध यज्ञ. म्हणजे घोडा प्रभू रामचंद्राने सोडला तर तो कोणीच अडवला नाही. कारण का? वेग रामाच्या बाणाचा. कोण अडवणार आहे? फक्त त्यांच्याच मुलांनी अडवला, लव आणि कुश. ते बोले आतापर्यंत कोणीच अडवला नाही ना, आपल्याच राज्यात कोणी अडवला? म्हणजे आपले चिरंजीव आहे. नंतर ते कळालं, त्याला म्हणतात अश्वमेध यज्ञ. मग आता एवढा जर अश्वमेध यज्ञ करायचा म्हणला तर किती आयुष्य जाईल आपलं? आपली तर प्रगती एवढी आहे की महाराष्ट्राच्या बाहेरही आपण कोणाला माहिती नाही अजून. कधी अश्वमेध यज्ञ आपल्याकडून घडणार आहे? आपल्याला एकच यज्ञ चांगला माहिती, उदरभरणनो हे जाणीचे यज्ञ कर्म. अश्वमेध कधी होणार आहे? पण गीतेच्या अक्षराचं सामर्थ्य असं आहे, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थ धनुर्धरा तत्र श्रीर्विजयो भूतीर ध्रुवा नीतीर मतिर्मम. किती अक्षर झाले याच्यामध्ये? 32. आणि तुम्ही श्लोक ऐकला की नाही? तुम्हाला प्रत्येकाला 32 अश्वमेध यज्ञाचं काय मिळालं? पुण्य. दक्षिणा मला नंतर द्या. जे ये गीतेची अक्षरे,
जे तुले का कर्णद्वारे रेगती ते तुले होती पुरे अश्वमेधके. तेवढे यज्ञ काय होतात? पूर्ण होतात. पण कोणाचे? श्रद्धावान. हा शब्द कायम ध्यानात ठेवायचा. विनोदाचा भाग सोडून द्या, पण हे मात्र इदमित्थम आहे. म्हणून आपल्याला गीतेचं पारायण ऐकायलाही मिळालं, करता आलं, श्रवण झालं तरी अश्वमेध यज्ञाची पुण्य आहे. म्हणून सगळी कामं बाजूला सोडावी आणि ऐकायला जावं, इतकं महत्त्वाचं आहे. लोक काय करतात? ऐकायचा वेळ आला की काम मधात काढतात. वास्तविक तसं नाही. आता एका अक्षरामध्ये जर एक अश्वमेध यज्ञ होत असेल तर बाकीचे यज्ञ करायचे कशाला? एवढं मोठं पुण्य मिळतं की नाही? ते तुले होती पुरे अश्वमेधकी. तेवढे पूर्ण अश्वमेध यज्ञ होतात बरं, अर्धवट नाही, पुरे अश्वमेध यज्ञ होतात. आणि कोण सांगतं हे देवही सांगतात. आणि देवापेक्षा ज्ञानोबाऱ्या सांगतात. ज्ञानोबाऱ्यांच्या शब्दाला जास्त प्रामाण्य आहे. प्रमाण त्याच्या बोला, देवभक्ताचा अंकेला. ज्ञानोबाचा शब्द खोटा नाही आहे, खरंच आहे. ते तुले होती पुरे अश्वमेधकी म्हणून श्रवणे पाप जाती. श्रवण केल्यानंतर पाप जातं. आणि धर्मधरी उन्नती. उन्नती म्हणजे उत्कर्ष, वाढ. कोणता धर्म? पुण्य प्राप्त करून देणारा, अश्वमेध यज्ञाचं पुण्य करून देणारा धर्म उत्कर्षाला प्राप्त होतो. आणि पुण्याचं चलन असेल तर त्याने स्वर्ग राज्य संपत्ती लाहेची शेखी. शेवटी म्हणजे कधी? देहपात झाल्यानंतर त्याला स्वर्गाच्या राज्याची संपत्ती प्राप्त होते. आता स्वर्ग मिळवायचं असेल तर 100 यज्ञ करावे लागतात. आणि गीतेचं श्रवण करतो तर त्यालासुद्धा स्वर्गराज्य आपोआप मिळतं आहे बघा, आपोआप. साधकाला इच्छा नाही आहे पण मिळतं ना बक्षीस म्हणून, मग काय घ्यायला हरकत. तो पै मज यावया लागी पहिले पेने करी स्वर्गी मग आवडे तव भोगी पाठी मजची मिळे. भगवान म्हणतात अर्जुना, तो मज यावया लागी, तो माझ्या स्वरूपाला येण्यासाठीच प्रयत्न करतो आहे. पण पहिले पेने करी स्वर्गी. पेने म्हणजे मुक्काम. पहिला मुक्काम तो स्वर्गात करतो आहे. मग आवडे तव भोगी, जोपर्यंत त्याला वाटेल तोपर्यंत स्वर्गाचा भोग घेतो. पाठी नंतर मजची मिळे, तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. ऐसी गीता धनंजया ऐकतया. पहिला ऐकणारा घेतला आहे बघा. आणि पडतया फळे महानंदे मी अबहू काय बोलो. अशा प्रकारे हे धनंजया गीता ऐकली काय किंवा गीतेचं पठण केलं तरी काय, महानंदे मिया, महान आनंद स्वरूप असणारा मी त्या माझ्या रूपाने फळद्रूप होते. बहु काय बोलो, फार काय बोलावं. कारण का गीतेचं महात्म्य आपण किती सांगितलं तरी ते कमीच आहे. पण आता गीतेचं महात्म्य राहू दे, या कारणे हे असो. बहु काय बोलो, या कारणामुळे हे असो दे. आता परंतु जया लागे शास्त्राती सो केला ते तव तुझ पुसो काज तुझे. पण ज्यासाठी आम्ही हा शास्त्राचा विस्तार केलेला आहे, शास्त्रातिसो, शास्त्राचा अतिशय केला, विस्तार केला, ते तर तुझं कार्य झालं की नाही ते कार्य प्रयोजन आम्ही तुला विचारणार आहे. आणि भगवान जे विचारणार ते पुढच्या श्लोकामध्ये, ते आपण उद्या पाहू. पुंडरीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.